माझा नवरा भाजपचा आमदार आहे, मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? अर्चना पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता मोठी खळबळ उडालेली आहे। बार्शीमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर पाटील यांनी हे उत्तर दिलं। अर्चना पाटलांनी ज्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे तोच पक्ष कशाला वाढवू असं त्यांनी म्हटलेलं आहे। अर्चना पाटील यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे। मी कशाला राष्ट्रवादी पक्ष वाढवू, माझा नवरा भाजपचा आमदार आहे असं अजब विधान त्यांनी केल्यामुळे आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज असल्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे। अर्चना पाटील या धाराशिवमधील राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत आणि त्यांनीच हे वक्तव्य केल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तुमचं राष्ट्रवादीचं वर्चस्व इथं वाढवणार आहात का, कसं करणार? मी कशाला वाढवू म्हणजे मला काय कळतच नाहीये। माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहेत आणि मला ते इकडून निवडून दिले। मी भगवंताच्या दर्शनाला आलेले जात आणि एक हळदी कुंकू आता मी जे बोलले त्याला तोडफोड करून सोशल मीडियाच्या माध्यमातून बाकीच्या माध्यमातून तोडफोड करून प्रसारित करण्यात आले किंवा ते फिरवतायत। ते मला ते निवडून देतील असं म्हणजे 100% जास्तीत जास्त विजयी मताने निवडून देतील हेच मी तिथं बोललेले होते, पण त्या दोन्हीचं कनेक्शन करून हे तोडफोड करून हे प्रसारित करण्यात आलेलं आहे। तर अर्चना पाटलांना राजकारणाचा गंध नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी अर्चना पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। अजितदादांना किंवा राष्ट्रवादींना कंटाळून यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे आणि काळ कसा बदला घेत असतो ते बघा तुम्ही, की आता याच राणा जगजितसिंहांना त्यांच्या पत्नी उभ्या असल्यामुळे त्यांचा प्रचार करावा लागणार आहे आणि त्या गृहिणी त्यांच्याविषयी आदर आहे। एखादी गृहिणी बोलली असेल त्यांना राजकारणाचा गंध नाही, त्या भगिनीकडून आपण फार बाकी स्टेटमेंटची अपेक्षा कशी करणार असंच मी म्हणेल।